So welcome you all the students for this session of the physics. We are starting in this session the electromagnetic induction, a very important concept, the electromagnetic induction. Very important chapter for your CET, for your state board, for your NEET and JEE. For NEET JEE normally 3 to 4 questions will be asked, and for CET maybe 4 to 5 questions will be asked, depends on this electromagnetic induction, and very conceptual and the important chapter in the physics. So let us see what is this electromagnetic induction. In this electromagnetic induction, we might know these 3 or 4 terms there. So I will just have you discuss. We have discussed about the current electricity. Do you know this? Yes. Another is the electrostatics. Electrostatics. Third is the we discuss about the Good. magnetic field. मॅग्नेटिक फील्ड गेटिंग. आता हा जो करंट इलेक्ट्रिसिटी आहे हा म्हणजेच काय, चार्जेस हे कसे असायला पाहिजेत, कसे असायला पाहिजेत, मोशन मध्ये असायला पाहिजे. हा बरोबर आहे. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे काय असायला पाहिजे, काय असायला पाहिजे, रेस्ट. आणि मॅग्नेटिक फील्ड काय सांगतं, ज्या वेळेस एखाद्या कंडक्टर मधून तुम्ही जर करंट पास केलात तर तिथं 2 प्रकारच्या फील्ड क्रिएट होतात. एक फील्ड कोणती असेल, इलेक्ट्रिक फील्ड, आणि दुसरी फील्ड कोणती आहे, magnetic field. magnetic field. Getting this concept? Yes. Now in before me around the 1820 the scientists are studying that the magnetic field is produced, means whenever the current is passing there, the which field will be created there, magnetic field will be produced there, magnetic field will be produced. गेटिंग. म्हणजे 1820 ला असं सायंटिस्टचं अजम्पशन होतं. अजम्पशन म्हणजे इट इज अ ट्रूथ की करंट ज्या वेळेस पास होतो एखाद्या कंडक्टर मधून तर त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते. आता सायंटिस्टला डोकं खूप असतं, सायंटिस्ट खूप विचार करतात. बाकीचे सायंटिस्ट काय म्हणाले की आपण समजा मॅग्नेटिक फील्ड जर प्रोड्यूस केलं तर मॅग्नेटिक फील्ड मुळे करंट प्रोड्यूस होता का, म्हणजे रिव्हर्स प्रोसेस होती का, ही थिंकिंग सुरू झाली. आणि ही थिंकिंग जवळपास 1831 अप्रॉक्सिमेटली फॉर 1831 द फॅराडे and the Lenz they discovered that the magnetic field ज्यावेळेस इथं प्रोड्यूस होईल, डेफिनेटली वी आर प्रोड्यूसिंग द करंट. आणि करंट प्रोड्यूस होतोय म्हणजेच आपण काय प्रोड्यूस करतोय, इथं ईएमएफ प्रोड्यूस करतोय. ईएमएफ म्हणजेच काय, व्होल्टेज. आपण करंट प्रोड्यूस केला म्हणजे इथं म्हणतोय आपण ईएमएफ प्रोड्यूस केला, व्होल्टेज प्रोड्यूस केला. आणि करंट आणि व्होल्टेज जर प्रोड्यूस केले तर आपण आपले अप्लायन्स ऑपरेट करू शकतो का, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड मुळेच आपण करंट प्रोड्यूस करतोय, करंट तिथे इंड्यूस करतोय. इथे एक नवीन वर्ड येतो, इंड्यूस्ड. सो इंड्यूस्ड करंट, इंड्यूस्ड ईएमएफ, लाइक दिस. So induced current will be produced, induced EMF will be produced, and we can operate our appliances. We can operate on our appliances. Getting this? And that is nothing but what? Just see. I am now explaining the definition of this electromagnetic induction. The phenomena of producing an induced EMF in a conductor or conducting coil due to change in magnetic flux. Change in magnetic flux is called electromagnetic induction. Getting this? Yes, sir.
समजतंय का आपण काय मी इथे इंट्रोडक्शन दिलेलं आहे? चला प्रत्येकाने मेन्शन करा, हॅव यू अंडरस्टूड दिस? Yes, sir. Yes, sir. Sir. आवाज येतोय का रे? हो sir. हो. येतोय सर. Okay. येतोय. तर हा कन्सेप्ट समजला. म्हणजे सुरुवातीला जर पाहिला आपण तर आपल्याला काय होतं इथे या ठिकाणी की आपल्याला करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजेच आपण चार्जेस मोशन मध्ये आहे, त्याच्यामुळे आपण करंट प्रोड्यूस करतो आणि तिथं ईएमएफ सुद्धा डेव्हलप होईल या ठिकाणी. इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये चार्जेस ऍट रेस्ट असतात, त्याच्यामुळे कन्सेप्ट होतो. मॅग्नेटिक फील्ड आपण इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड पण क्रिएट होतात आणि ज्या ज्या वेळेस तिथं करंट पास करतोय तिथं आपल्याला आणखीन एक फील्ड क्रिएट होते, दॅट इज नथिंग बट द मॅग्नेटिक फील्ड. हा कन्सेप्ट आपण डिस्कस केलाय. आता जर तुम्ही 1820च्या वेळेस पाहिलात तर त्यावेळेस काय आपल्याला कन्सेप्ट होता की करंट प्रोड्यूस होतोय, करंट फ्लो केला म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तिथं प्रोड्यूस होते आणि या मॅग्नेटिक फील्डमुळे आपण वेगवेगळे आपले ऍप्लिकेशन परफॉर्म करू शकतो. पण आणखीन परत रिसर्च असा डेव्हलप होत गेला की जेव्हा मॅग्नेटिक फील्ड जर तयार झाली किंवा मॅग्नेटिक फील्ड म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स जर तिथं तुमचं व्हॅरी केला तर तिथं करंट प्रोड्यूस करतो का? आणि ऑब्विसली करंट प्रोड्यूस केला म्हणजे तुम्ही इथे ईएमएफ प्रोड्यूस करताय आणि इथं फक्त दोन नवीन तुम्हाला टर्म्स येतील, एक इंड्युस्ड ईएमएफ आणि इंड्युस्ड करंट. म्हणजे जर तुम्ही मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस केला आणि मॅग्नेटिक फील्ड मुळे जर तुम्हाला इथं करंट प्रोड्यूस झाला दॅट इज इंड्युस्ड करंट आणि व्होल्टेज प्रोड्यूस झाला दॅट इज ईएमएफ, इट इज इंड्युस्ड ईएमएफ. दॅट इज द कन्सेप्ट and on this concept we are defined electromagnetic induction and it is the phenomena of producing an induced EMF in a conductor or a conducting coil due to change in the magnetic flux, that is called as a electromagnetic induction. Now we know the concept of B is what already we discussed in the B is equal to what? It is the d phi upon dt. d phi upon dt. The d phi is what? It is the change in the magnetic flux. Change in the magnetic flux. Change in the magnetic flux upon time. Upon time. So B is equal to the magnetic flux. What is the unit for the magnetic flux? What is the unit for the magnetic flux? Unit क्या है magnetic flux? बोला magnetic flux unit क्या है? Actually not, it is a T, sorry, it is the S, it is the area, flux per unit area, it is S. Just make this correction. What is the unit for the what is the unit for the magnetic flux? Weber. Very good, Weber. That is the Weber and this is the area. So area, what is the unit for this area? Unit काय आहे एरियाचं? एरियाचं युनिट काय? हा? मीटर स्क्वेअर. मीटर स्क्वेअर, बरोबर आहे, मीटर स्क्वेअर. इतका वेळ लागतो का एवढ्याच्यासाठी? म्हणजेच तुम्हाला युनिट ऑफ मॅग्नेटिक फील्ड, ही बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड झाली, हे काय आपलं वेबर पर मीटर स्क्वेअर किंवा आणखीन एक त्याचं नाव आहे, काय नाव सांगता येईल? टेस्ला. टेस्ला, बरोबर. हे डोक्यामध्ये फिडअप करून घ्यायचं, राहील का? हो सर. हा. हो सर. आणि हा जो मॅग्नेटिक फील्ड आहे तो तुमचा फ्लक्स पर एरिया, हा फॉर्म्युला लक्षात राहू द्या, फ्लक्स पर एरिया, नॉट अ टाइम, फ्लक्स पर युनिट एरिया, that is nothing but the magnetic field, and depends on this we will get this B is equal to d phi upon ds, that is change in the magnetic flux per unit area. So B is equal to unit for the B, that is the magnetic field, is the Weber per meter square, that is equal to Tesla. Getting? Yes sir. Yes. Now we will see screenshot हे काढून घ्या. Now we will see the laws of electromagnetic induction. Laws of electromagnetic induction. Laws आपला दोन सायंटिस्टने सांगितले. पहिला आहे फॅराडेज लॉ. पहिला आहे फॅराडेज लॉ. What is the Faraday's law? In Faraday's law, we have the two again, one more law. One is the first law, Faraday's the first law, and second is the Faraday's
second law. Second is the Faraday's second law. What is the first law that we will discuss? Its statement is whenever there is change in whenever there is change in magnetic flux, flux associated with coil and EMF is induced in the coil. EMF is induced in the coil. फॅरेडेचा फर्स्ट लॉ काय म्हणतो? अरे बाबा तुम्ही मॅग्नेटिक फ्लक्स चेंज केलात की तिथे काय इंड्यूस होणार आहे? ईएमएफ इंड्यूस होणार आहे. समजलं का? हो. आणि हो. हा फॅरेडेचा सेकंड हो. लॉ काय सांगतो? द मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड ईएमएफ, म्हणजे इंड्युस्ड ईएमएफ तर झाला, द मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड ईएमएफ is directly proportional to the rate of change of flux through the coil, that is E is proportional to the d phi upon dt. E is proportional to the d phi upon dt. हा तुमचा फॅरेडेचा सेकंड लॉ सांगतो. काही म्हणजे अवघड नाही. फॅरेडेचा फर्स्ट लॉ काय सांगतो? आपण लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन डिस्कस करतोय आणि लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये आपल्याला दोन लॉज आहेत. दोन लॉज कोणते पहा? एक आहे फॅरेडेज लॉ आणि दुसरा आहे लेन्स लॉ. एक आहे कोणता? फॅरेडेज लॉ, दुसरा आहे लेन्स लॉ. त्याच्यामध्ये आपण पहिला लॉ डिस्कस करतोय फॅरेडेज लॉ. फॅरेडेजचा लॉ काय सांगतो? फॅरेडेचा लॉ हा सांगतो की ज्या ज्या वेळेस तिथं फ्लक्स चेंज होईल तिथं काय ईएमएफ होणार आहे? इंड्यूस ईएमएफ. म्हणजे तुम्हाला फ्लक्स आणि ईएमएफ याच्यामध्ये तुम्हाला रिलेट करायचे आहेत. इथं चेंज इन द फ्लक्स असेल आणि इथे तुमचं असेल ईएमएफ असेल. मीन्स फर्स्ट लॉ काय म्हणतो? तुमचं मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झालं म्हणजे तुमचं इथे काय तयार होणार आहे? इंड्युस्ड ईएमएफ तयार होणार आहे. कुठं? कॉइल मध्ये. फॅरेडेचा सेकंड लॉ काय सांगतो? ठीक आहे, ईएमएफ तर इंड्यूस होणार आहे पण त्याचं काहीतरी रिलेशन असेल ना. तर ते रिलेशन काय असेल? हे जे इंड्युस्ड ईएमएफ आहे हे डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाचे असणार आहे? रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स थ्रू द कॉइल. मीन्स इट विल गिव्ह द युअर मॅग्निट्यूड. किती मॅग्निट्यूड आहे? जर मॅग्नेटिक फ्लक्स तुमचं जास्त चेंज होत असेल ईएमएफ तिथं काय होईल? जास्त इथे इंड्यूस होईल. जर मॅग्नेटिक फ्लक्स कमी होत असेल तर ईएमएफ तुमचा काय होणार आहे? कमी इंड्यूस होणार आहे. हे तुमचे दोन लॉज आहेत. दोन लॉज समजले का? दोन लॉज समजले का? हो सर. एनी प्रॉब्लेम? नाही. प्रत्येकाने मेन्शन करा. त्याच्यानंतर आता तिसरा जो लॉ आहे, दुसरा लॉ कोणता आहे? लेन्स लॉ. फॅरेडेज मध्ये दोन लॉ, फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ. तिसरा लॉ काय सांगतो पहा? लेन्स लॉ. लेन्स लॉ काय सांगतो? द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड EMF or current in the coil is such that it will oppose change in the magnetic flux. हा तुमचा लेन्स लॉ सांगतो. चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजेच हा काय सांगतो? E is equal to minus d phi by dt. हे निगेटिव्ह साइन इंडिकेट दॅट हे फ्लक्स आणि ईएमएफ दोन्हीची पण डायरेक्शन काय? डिफरंट आहे. So negative sign indicate that induced EMF opposes magnetic flux. बरोबर आहे. आता पहा मी इथे शॉर्ट मध्ये सांगतोय सगळ्या गोष्टी. आपल्याला किती लॉज आहेत? लॉज किती आहेत? 5 सांगा. टाइम संपत होते. 5 सांगा. आपले लॉ किती आहेत? लॉ किती आहेत? 2. फॅरेडेज लॉज आणि लेन्स लॉ. फॅरेडे मध्ये किती लॉज आहेत? 2. एक आहे फर्स्ट लॉ आणि दुसरा आहे काय? सेकंड लॉ. हे काय करतायत? तुमचे जे फ्लक्स आहे ना, फ्लक्स मॅग्नेटिक फ्लक्स आणि इंड्युस्ड
इंड्युस्ड ईएमएफ याच्यामध्ये काहीतरी सांगतात. हा फॅराडेचा फर्स्ट लॉ काय म्हणतो, ज्या ज्या वेळेस फ्लक्स तिथं चेंज झालं तिथं काय इंड्यूस होणार आहे, काय इंड्यूस होणार आहे, ईएमएफ इंड्यूस होणार आहे, बरोबर आहे. EMF induced. येस. सेकंड लॉ काय सांगतो, तो मॅग्नेट्यूड घेतो. काय, हा जो इंड्युस्ड ईएमएफ आहे हा कसा आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम और रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स थ्रू दी कॉइल. आणि हा काय सांगतो, लेन्स लॉ. हा लेन्स लॉ काय सांगतो, डायरेक्शन सांगतो. कसं सांगतो डायरेक्शन, द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड ईएमएफ इज सच दॅट इट विल अपोज द चेंज इन द फ्लक्स थ्रू दी कॉइल. गेटिंग, समजलं का? हो सर. हो सर. दोन Yes, sir. मार्काला इम्पॉर्टंट आहे, मार्क मिस करायचे नाहीत. समजलं का? लेट मी नो. हो सर. हो सर. हो सर. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय ते समजलं का? हो सर. करंट प्रोड्यूस होत होता, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड तयार होती, आता पण माहिती होतं. पण नंतर काय झालं, मॅग्नेटिक फील्ड पासून काय झालं, करंट प्रोड्यूस केला. दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक मध्ये दोन लॉज इम्पॉर्टंट आहेत, फॅराडेज लॉ, लेन्स लॉ. फॅराडेज लॉ काय सांगतो, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झालं तिथं इंड्युस्ड ईएमएफ तयार होतं. सेकंड लॉ काय सांगतो, जे इंड्युस्ड ईएमएफ आहे ते कसं प्रोपोर्शनल आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाच्या, फ्लक्सच्या. आणि लेन्सचा लॉ काय सांगतो, E is equal to the induced EMF, it will oppose the change in the magnetic flux through the coil. हे तुमचे दोन लॉ, फॅराडेज लॉ आणि लेन्स लॉ. फॅराडेज मध्ये दोन लॉ. तर व्यवस्थित पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, याचे नोट्स बनवा आणि मला सेंड करा. किती वेळापर्यंत करता? 5 मिनिट.